पर्याला वाटतं ते देऊळ लागून जागेवर ना जागेवर. आणि हा इकडचा निसर्ग, त्या साईडला डोंगर आहे आणि मध्ये पर्याय आणि तिकडेच आपलं देऊळ आहे. सो आपण आता एंटर करूया आतमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय सिद्धार्थ व्हिज स्टोरीज. तर आजचा व्हिडिओ होणार आहे पारंपरिक मंदिरावर आणि ते मंदिर कोणतं आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल. तर आपण चाललोय आता त्या मंदिराकडे एक्सप्लोअर करायला. तर मित्रांनो, कोणताही न वेळ घेता आपण व्हिडिओला देखील आजच्या सुरुवात करू. सो आता हा रोड जातो ना सरळ जाऊन सापुतल्याला भेटेल. तिकडून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आणि चांदोरा मार्गे जायचं. सो अर्धे जण ना पुढे गेले. सूरज आहे, सूरजचे 2 मित्र आहेत आणि नंतर मग त्यात यश आहे, दोन्ही पण यश आहेत. एक त्यात रायडर आहे. सो आपल्याला ना त्यांना सापुतल्यावर भेटायचं आणि तिकडून आपण एकत्र जाणार. ही आपला काला घोडा डॉट स्प्लेंडर, 50 का पेट्रोल, अख्खी रत्नागिरी फिरव. चांदोर दिसतोय ना, या चांदोर पाट्यावरून आता आपल्याला आत घुसायचं. काय रे? हा इथे खाली चांदोर. सो आता आपण आत घुसतोय, त्याच्यानंतर मग तिकडे डुगवा फाटा लागेल. सो आपल्याला ना हा राईट मारायचा आहे. हा सरळ डुगव्याकडे जातो. हे बघा, पहिलीच वॉर्निंग आली, चढ सॉरी उतार. रोड सध्या वाटतं बनवलाय. मी आलो तर नव्हतो, ऐकून होतो की इकडचा रोड एकदम खराब आहे. हे जरा आता पॉप्युलर होतंय रत्नागिरीत मंदिर. जागेवर ना जागेवर गवतीवाडी. हा बघा कसा उतार आहे आणि खाली पर्याय. याच पर्यायाला वाटतं ते देऊळ लागून. मी पण कधी गेलोय ना, फर्स्ट टाइमच जातो. हात चढ. पुढे पण अजून कोणतं तरी मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. आपल्याला आता पण सरळ जायचं. 2 किलोमीटर. पहिली लागेल ती कात्रेवाडी. काजूला जितका मोहर आला तितके काजू यावर्षी झालेत ना. आंबा तर कुठे दिसायची नावच घेत नाही. कलमांना पण काय मोहर आला होता, तो पण पूर्ण खार पडला आणि बाद झाला. आपण डुगव्याच्या वाडीत एंटर केलं. सो आता कुठे जायचं आहे काय माहीत नाही, जरा एकदा विचारून बघू. आपल्याला दिसला बॅनर, या साईडला आपल्याला राईट लेफ्ट खेचायचं आहे. सो हे बघा लोटेश्वर. इथे आपण गाडी पार्क करूया. सो ही आहे ना, ही या मंदिराची कमानी आहे. तर आपण ना आता आतमध्ये जाऊया, बघूया कसं. तर कोणाला यायचं झालं ना तर या वेळेत यायचं, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. हंगामी शेती केलेली आहे. इकडे चवली आहेत आणि वाळ आहेत, रताळे वगैरे सर्व लावलेले आहेत. आणि हा इकडचा निसर्ग, त्या साईडला डोंगर आहे आणि मध्ये पर्याय आणि तिकडेच आपलं देऊळ आहे. आणि आपल्यासोबत आता आहे तो म्हणजे शुभम. सो आता आपण ना देवळात एंटर करूया. सो हे बघा, इथे ना सूचना आहे, कृपया येथे चप्पल काढाव्यात. काही काही जण देवळाच्या खाली चप्पल नेतील, त्यामुळे इथे सूचना दिली आहे, कृपया येथे चप्पल काढाव्यात. सो आपण पण आता चप्पल काढूया. इकडे ना मंदिराचं काहीतरी काम चालू आहे. बहुतेक काहीतरी स्टेज वगैरे किंवा समाज वगैरे बांधत असते. एकदम शांतता आहे. या साईडला निसर्ग, इकडे पर्या
आणि इकडे आपलं लोटेश्वराचं देऊळ जे एका दगडीवर उभं आहे. हा इकडून एंट्रन्स आहे आणि इकडून एक्झिट आहे. आता आपण नाही इथे थोडे हातपाय धुऊया नंतर मग दर्शन घेऊया. सो इकडे आता शुभम पण हातपाय धुतो. शुद्ध ब्राह्मण झालो आता तसाही ऑलरेडी ब्राह्मण आहे. आणि इकडे बघा छोटे छोटे मासे देखील. आता आपण ना या पायऱ्यान दर्शन घेऊया देवळात जाऊन. बघू शकता हे पूर्ण दगडाने कोरलेलं आहे आणि त्यावर नंतर मग पिंडी आहे. आतून हे असं आहे या प्रकारे. आणि या साईडला बाहेर ना एक नंदीचं स्नान आहे तर तिथे सूचना दिलेली आहे. येथे नंदीचे स्नान आहे, कृपया येथे कोणी पाय देऊ नये. सो कधी आलात ना तर येथे पाय कधी देऊ नका. सो नीट केअर. तो हा आहे ना मंदिराच्या पाठचा एरिया. आता आपण ना थोडा वेळ एकदम या चिल वातावरणात बसूया. एकदम शांतता, पाण्याचा आवाज आणि वरती लोटेश्वराचं मंदिर. या साईडला पाठी शुभम पण एकदम चिल. सो आपण आता थोडा वेळ बसूया आणि परतीच्या प्रवासाला लागूया. तर हे मंदिर तसं म्हणावं लागेल एक नंबर आहे कारण एका दगडीवर आहे. त्याची खासियत म्हणजे एका दगडीवर आहे. सो मी पण ऐकून होतो की लोटेश्वराचं मंदिर फेमस आहे म्हणून बोललो शुभमला जाऊनच एकदा एक्सप्लोअर करून येऊया. आणि आपल्या चॅनलचा हेतू काय आहे तर कोकणातली जेवढी पण मंदिरं आहेत ना ती एक्सप्लोअर करायची आणि तुमच्यापर्यंत पोचवायची. सो पाण्याचा पाठून एवढा आवाज चांगला येतोय ना काय सांगू. एकदम खलखलाट शांत वातावरणात फक्त पाण्याचा आवाज. वरती ढोलांचा पण आवाज येतोय, वाटतं कोणती तरी पालखी आली आहे. सो काकांना मागाशी विचारलं कुर्तडे गाव आहे. कुर्तडे असे काहीतरी बोलले. कुर्तडे गाव बाजूचंच गाव आहे. गरम एवढं होतंय ना, ऊन एवढं पडलंय ना, पूर्ण कालपट आहे झालंय. आपल्या पाठी इंग्रज आहे. इंग्रज मित्रांनो ही दगड आहे ना पूर्ण खालून पोकळ दिसते. इथे बघा पूर्ण लाईट आलंय तिकडे कातलावर आहे पूर्ण. तिच्या खाली पाणी आहे. हे वरती मंदिर. तर आता आपण मंदिरातून दर्शन घेऊ निघालो. सो या साईडून हा एक्झिट, इकडं मंदिर. हे प्रसादी चप्पल. चला काका आता आपण ना परतीच्या प्रवासाला. चला ही आता घाटी चढायची. पहिले चप्पल घालून घेऊया. मंदिर एक नंबर आहे काही बोला. तर इतिहास ना तो तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवून देईल. म्हणजे याच व्हिडिओमध्ये तो इतिहास थोडा वेळ वाचत होतो आणि नंतर मग निघालो. इतिहास एका ब्राह्मणाचा आहे. सो ते कळेलच व्हिडिओमध्ये.
तर चला शुभम पुढे गेलाय, पण चला गाडीजवळ जाऊ. आपल्याला लवकर जायचं आहे, एवढ्यात निघालो नसतो कारण शुभमला मुंबईला जायचं ना म्हणून निघतोय. तळ्यावर जाऊया, काहीतरी पोटात टाकूया आणि घरी निघूया. प्राचीन काळात सद्यस्थितीमध्ये असलेल्या मंदिर परिसरात घनदाट जंगल होते. गावामध्ये एक ब्राह्मणाचे घर होते. सदर मालकाकडे गायी व बैल होते. ते सांभाळण्यासाठी एक गुराखी होता. तो गुराखी रोज गुरे चरवण्यासाठी रानात घेऊन जायचा. त्यातील एक ताणी गाय गुराख्याची नजर चुकून नेहमी जिथे स्वयंभू श्री लोटेश्वर विराजमान आहेत तेथे यायची. तेथे वेळींची मोठी जाळी निर्माण झाली होती. तेथून ती चढून उंच शासनावर जाऊन दुधाचा पाना सोडायची व परत गुरांमध्ये जाऊन मिसळायची. हे गुराख्याला माहिती नव्हते. सदर मालक घरी गाय दूध देत नसे म्हणून गुराख्यावर दूध चोरीचा संशय घ्यायचा. एक दिवस गुराख्याने त्या गायीवर पालट ठेवली. तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की ती गाय वेळींच्या जाळीवरून जाऊन एका मोठ्या शासनावर पाना सोडते. हे पाहून तो अवाक झाला. पाहिलेला प्रकार त्याने आपल्या मालकाजवळ येऊन कथन केला. हे ऐकून मालकाला क्रोध आला. तो हातात कोयती घेऊन आला आणि वेलींच्या वाटेन जाऊन त्याने त्या वेलींवर अडकलेल्या भागावर घाव घातला आणि मोठा अपघात झाला. वेलींचे दोर तुटून त्या ठिकाणी शिवलिंग दिसले. आघात झाल्यामुळे शिवलिंगाला थोडा छेद गेला. शिवलिंगाला झालेला आघात आजही दिसून येतो. यातूनच श्री क्षेत्र स्वयंभू लोटेश्वर टेम्पल उदयास आले. ते ना महाशिवरात्रीला उत्सव देखील असतो. हे बघा बॅनर वगैरे लावून ठेवलेत. महाशिवरात्री होऊन गेली. तर चला आता शुभम चालवतो. शुभमने चालवली म्हणजे डायरेक्ट खड्ड्यात. नो रिस्क. जाऊन दे, पकड, मी चालवतो. हा अरे आरामात आरामात. तुझा विचार काय आहे, जायचं आहे का सरळ? पुढचा ब्रेक मारायचा नाही, पाठचा ब्रेक कधी पण मारायचा. रिस्क काय? अरे सावरत नाही याला गाडी. मग तू डायरेक्ट त्या चढवण्यात खड्ड्यातच टाकशील कन्फर्म. दिसतोय काय साठी? नो रिस्क. उतर. अटकवला ना, अटकवला. चल चल चल. उचलला भावाने, उचलला गाडी, उचलला. अरे भाव शिकला. मी चालत येऊ काय? हा चला आपण जाऊया आता. तर लोटेश्वर मंदिर नाही एक नंबर होतो. म्हणजे एका दगडीवर बसलेला आहे ना, एकदम निसर्ग पण शांतता. हा शांतता, वातावरण फुल शांतता आणि फक्त पाण्याचा आवाज खलखलणारा. तर तुम्ही पण नक्की एकदा तरी व्हिजिट करा. हे ना रत्नागिरी जिल्ह्यात मोडतं. तालुका पण रत्नागिरीत लागतो आणि आमचं गाव आहे ते लांजात मोडतं. आमची बॉर्डर पडते सापुताऱ्यावर. सो आमच्या इकडून येत असाल ना तर डायरेक्ट चांदोरात या आणि चांदोरातून डायरेक्ट डुगवा फाटा लागेल. तो डुगवा फाटा पकडून खाली या. मग इकडे डायरेक्ट कोणीही सांगेल, विचारत यायचं लोटेश्वर मंदिर कुठं आहे, किंवा मॅप लावू शकता. इकडे रेंज आहे तशी म्हणावी जरी, एक गाडी आहे. तर चला आता डायरेक्ट सापुतल्यावर भेटूया विजाबाईच्या दुकानात, कारण आता आपण मिसळ खाणार आहे. आपण आलोय हॉटेल सानवेमध्ये. आपला पाटील. तर आपली मिसळ रेडी आहे या ठिकाणी. कटवाडा पण शुभम जाईल. सरपंचाला फोन कर. शिवया मिसळ. तर या ठिकाणी कटवाडा पण आलाय. तर चला पहिली पोटपूजा करू. तुम्ही पण या खायला. तर डायरेक्ट खाऊन भेटूया गाडीवर. तर बॅटरी डाऊन होती ना, म्हणूनसाठी शेवटचा टेक राहून गेला. सो आता घरी गेलो, फ्रेश झालो आणि आता हा शेवटचा टेक घेतोय. तर आजचा व्हिडिओ कसा मित्रांनो वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर आजचा का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब हे सर्व करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ अजून बघायला भेटतील.